शेतकरी मित्रांनो, नमस्कार. आपल्याला कोणत्याही पिकाची लागवड करायची आहे तर मग कोणत्या दिशेनं लागवड करायची, जे आपल्या सूर्याचे किरण आहे ते आपल्या झाडावर चांगले पडणार, चांगलं आपलं पीक अन्नद्रव्य तयार करणार. त्यासाठी आपण सविस्तर माहिती सांगणार आहोत कोणत्या दिशेनं आपण पिकाची लागवड करायची. तर तत्पूर्वी कृषी मित्र महेंद्र या चॅनलवर आपलं स्वागत आहे. आणि मित्रांनो, व्हिडिओला पूर्ण वॉचिंग करा, पूर्ण व्हिडिओ बघा, कुठे स्किप न करता. चांगली माहिती आपल्याला कळणार. आणि आपण जर नवीन असाल चॅनलवर किंवा सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर सबस्क्राईब करून घ्या. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया आपण. तर मित्रांनो, काही शेतकऱ्यांना माहिती नसते का कोणत्या दिशेनं लागवड केली तर आपल्या पिकावर चांगला सूर्यप्रकाश दोन्ही बाजूनं मिळणार आणि आपलं पीक चांगलं अन्न तयार करणार. तर काही शेतकरी कोण्या दिशेनं लागवड करून टाकतात आणि चांगल्या प्रकारे सूर्याची किरण आपल्या झाडावर दोन्ही बाजूनं पडत नाही आणि आपलं पीक जे आहे ते चांगलं अन्न बनवत नाही आणि आपल्या उत्पन्नामध्ये घट होते. तर मित्रांनो, उदाहरणार्थ जर आपल्या वावरामध्ये एखादी लिंबाचं झाड किंवा कसले बी झाड असेल तर त्या झाडाखाली आपण पीक लागवड केले असेल तर तुम्ही स्वतः अनुभव घेऊन पाहू शकता का त्या झाडाला कसल्याही प्रकारचे फळं लागणार नाही. निवड झाड ते उभाट वाढणार आणि कसल्याही प्रकारचे फुटेसुद्धा करणार नाही झाड ते. त्याच्यासाठी जर सावली असेल त्या ठिकाणी तर त्यासाठी कोणत्या दिशेने लागवड करायची तर आपण ते माहिती सांगणार आहोत. तर काही शेतकरी पूर्व पश्चिम या दिशेने लागवड करतात, तर काही शेतकरी उत्तर दक्षिण ह्यासुद्धा दिशेने लागवड करतात. तर योग्य दिशा कोणती आहे तीच तर मित्रांनो, ते योग्य दिशा आहे पूर्व पश्चिम. जर आपण मित्रांनो पूर्व पश्चिम या दिशेने लागवड केली तर मित्रांनो सकाळी जेव्हा सूर्य उगवते तेव्हा आपल्या पिकावर दोन्ही बाजूनं सूर्याची किरण पडत असते, चांगलं आपलं पीक अन्न बनवत असते. आणि जर मित्रांनो आपण उत्तर दक्षिण या दिशेने लागवड केली तर सकाळी जेव्हा सूर्य उगवते तेव्हा एकाच बाजूनं सूर्याची किरण लागतात आणि दुसऱ्या बाजूनं सूर्याची किरण लागत नाही. त्याच्यासाठी आपण पूर्व पश्चिम या दिशेची निवड करून आपण पीक कोणत्याही पिका असो त्याची लागवड करा. आपण आपलं पीक चांगलं अन्न बनवेल. आणि मित्रांनो, सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत आपल्या पिकावर सूर्याची किरण हे पडत राहणार आहे जर आपण पूर्व पश्चिम या दिशेने लागवड केली असेल तर. आणि उत्तर दक्षिण जर लागवड केली तर सकाळी एका बाजूनं किरण पडणार आपल्या पिकावर आणि संध्याकाळी एका बाजूने किरण पडणार. त्यासाठी आपलं पीक हे चांगलं अन्न बनवत नाही आणि उत्पन्नामध्ये आपल्या घट होते. त्याच्यासाठी आपली योग्य दिशा आहे पूर्व पश्चिम. तर मित्रांनो, या पूर्व पश्चिम या दिशेने आपण पिकाची लागवड करा. तर मित्रांनो, आपली अशी माहिती होती. आवडली असेल तर एक अवश्य लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओला शेअर करा. तोवर भेटूया मित्रांनो. आणि आपली जर काही प्रतिक्रिया असेल तर कमेंट बॉक्समध्ये अवश्य कमेंट करा, चांगली कमेंट. तर भेटूया तोवरी नवीन व्हिडिओमध्ये. तोवरी जय जवान जय किसान. धन्यवाद.